नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपल्या सबस्क्रायबरचे म्हणण्यानुसार आणि आग्रहाखातीर आज रेसिपी बनवणार आहे. ती म्हणजे डाळ ढोकळे किंवा डाळ चकुली म्हणू शकता. काही ठिकाणी वरण फल असंही म्हणतात. नक्की ट्राय करा. खूप छान, थंडीसाठी तर खूपच छान गरम गरम खायला. तर चला तर मग साहित्य बघूया. डाळ चकुल्या बनवण्यासाठी इथे आपण प्रथम आपली तुरीची डाळ घेतलेली आहे, भिजवून घेतलेली आहे. चण्याची डाळ 2 चमचे भिजवून घेतलेली आहे, म्हणजे पटकन शिजते. आणि आपण जे रेग्युलर वरण बनवतो त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची असते आपल्याला. 1 टोमॅटो कापून घेतलेले, जिरं, हळद आणि हिंग एवढं आपल्याला लागणार आहे. आता आपण डाळ शिजायला घालून घेऊया. कुकरमध्ये आपण डाळ घालून घेऊया. सर्व डाळ घालून घेतलेली आहे. पाणी घालते मी. टोमॅटो घालून घेते त्यातच. जिरं, हिंग, हळद घालून घेते. थोडस तेल घालून घेतले, छान ढवळून घेते. आणि थोडस मीठ घालून घ्यायचंय आपल्याला. आपल्याला जास्तही पाणी नाही घालायचं, उतू जाण्याचं हे असतं. जेवढं कमी पाणी असेल तेवढं डाळ पटकन शिजते आणि मऊ शिजते. डाळ शिजत आहे तोपर्यंत नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आणि डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडा जिरा पावडर, थोडीशी हळद, थोडासा ओवा. ओव्याचं म्हणजे काय होतं, आजारी माणसासाठी सुद्धा हे छान असतं आणि डिलिव्हरी बायकांना सुद्धा खाऊ शकता. डिलिव्हरी बायकांना, आजारी माणसाला जर बनवायचं असेल तर मुगाच्या डाळीचं खूप छान होतं. त्यासाठी ओवा टाकावा लागतो. चवीनुसार मीठ, थोडस तेल. छान आता घट्ट गोळा मळून घेऊया आपण कणकेचा. कणिक छान मळून झालेली आहे. आता 10 मिनिटासाठी आपण अशीच झाकून ठेवूया. तेल छान तापलेलं आहे. जिरं, मोहरी घालून घेणार आहोत आपण. छान फुललंय. आपल्याला लसूण, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. थोडस लाल तिखट, हळद, कोथिंबीर. गरकटून घेतलेली आपली डाळ आपण घालून घेणार आहोत. डाळीमध्ये पाणी ऍड करून घेऊया. आणि आपल्याला डाळ ही जी आहे ती पातळ ठेवायची आहे, म्हणजे आपल्या चकुल्या जर जातील तर घट्ट होत असते. म्हणून आपल्याला ही डाळ पातळ ठेवायची आहे. जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण घालून घेतलेलं आहे. आता चवीनुसार मीठ. प्रथम आपण मीठ घातलेलं होतं डाळीमध्ये, आता थोडंसं घालणार आहे. आपल्या डाळीला छान उकळी येते तोपर्यंत आपण चकुल्या बनवायला घेऊया. छान चपातीच्या उंड्यासारखं 1 उंडा घ्यायचा आणि पिठात किंवा तेलात लाटलं तरी चालेल. मी पिठात लाटते. आपल्याला चपाती जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही लाटायची, मीडियम साईजची लाटायची आहे. या पद्धतीने आपण पिठावर लाटली तरी जास्त भुरकी नाही करायची, नॉर्मल अशीच ठेवायची. आणि आता आपण डायमंड शेप मध्ये कट करून घेऊया. तुम्हाला जसे पाहिजे तसे कट करू शकता आपण. बघत अशाने कट करून झालेले मस्त. आणि डाळीलाही उकळी आलेली आहे. आपण सोडून घेऊया. गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे सोडताना. सोडून झाल्यावरही कमीच राहून द्यायचंय, म्हणजे पूर्ण आपल्या चकुल्या ते डाळी टाकूपर्यंत गॅस कमीच पाहिजे आपला. याच प्रमाणे आपण पुढचेही करून घेऊया. आणि हे थंडीच्या आणि पावसाळ्यामध्ये खूपच पौष्टिक आहे. नक्कीच ट्राय करून बघा. थंडीमध्ये तर नक्कीच गरम गरम असं खायला खूपच छान लागतं. आपले सर्व चकुले टाकून झालेले आहे. 15 ते 20 मिनिटं मस्त शिजवून घेऊया आपण झाकण ठेवून. आपले
चकल्या टाकून 10 मिनिटं झालेले आहे. अधूनमधून असं आपल्याला हलवत राहायचं आहे. अजून 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत. आणि जर जास्तच घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी करून टाकलं तरी हरकत नाही. तर आपण याच्यातच आपण शिजवून घेणार आहे. माझं व्यवस्थित आहे. बघत असेल खूप छान अशी आपली डाळ चकली तयार आहे. छान असे झालेले आहे, माप झालेले आहे. आणि लहान मुलांसाठी वयस्कर माणसासाठी बनवायचे असेल तर अजून थोडे शिजवू द्या, म्हणजे छान मऊ होतात. हेही मऊ झालेले आहे. कोथिंबीर घालून घेऊया. बघत असाल खूप छान अशी आपली डिश तयार झालेली आहे. डाळ चकली तयार आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.